नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा म्हणजे आज मी जवळजवळ 6 महिन्यांनी तुमच्यासमोर येतो आहे. म्हणजे वैयक्तिक अडचणी, व्यावसायिक अडचणी या सगळ्यांमध्ये मधल्या याच्यामध्ये मला व्हिडिओ बनवताच आले नाहीत. आणि खरोखर हे एक माझं खूप दुःख आहे, कारण मला व्हिडिओ बनवणं हे एक माझं पॅशन आहे, माझी हॉबी आहे आणि हे वाढवायचं आहे मला. पण बघू, आई अंबाबाई, खंडोबाराया काय आपल्याला साथ देत आहेत त्याप्रमाणे पुढे बघू. या 6 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे उलाढाली होऊन गेल्या. म्हणजे निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, कॉर्पोरेशनच्या निवडणुका झाल्या. अजितदादांसारखं मोठं नेतृत्व आपल्यातून गेलं. त्याच्यानंतरचे जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, त्याच्यानंतरचे जे उमटलेले प्रतिसाद आहेत, या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतरचंच राजकारण या खूप मोठ्या प्रमाणावर हे झालेलं आहे. आता येणारं जे काही म्हणजे पुढची जी वर्ष आहेत ती कशी आहेत महाराष्ट्रासाठी, आणि आजचं जे राजकारण आहे, एकच चांगलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे की महाराष्ट्राला एक अत्यंत उत्तम असा मुख्यमंत्री मिळालेला आहे. काय आणि एक हाती सत्ता आहे, म्हणजे भाजपकडे 137 आमदार असल्या कारणामुळे आणि शिंदेंचा आणखीन अजितदादांचा एक चांगला पाठिंबा होता आपल्याला, आहे म्हणजे भाजपला. त्याच्यामुळे एक चांगलं स्टेबल सरकार आहे, अस्थिर सरकार नाही आहे. जे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कधी स्थिरताच नव्हती, कारण मुख्यमंत्रीच कधी गायब असायचे किंवा मुख्यमंत्री कधी नसायचेच. गायब नाही, मुख्यमंत्री नसायचेच. मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर असायचे. तसं आज नाही आहे. आज सगळीकडे आपल्याला मुख्यमंत्री दिसतात. मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आहेत. काही गोष्टी घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, जसं मी ह्या गोष्टी सांगितल्या, तसं आत्ता नाशिकचं ते खरात प्रकरण आहे. तसंच नाशिकचं दुसरं काय म्हणतात त्याला, TCSचं एक मोठं प्रकरण आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष काय म्हणजे काय करतायत हा एक भाग आहे. तसंच गव्हर्मेंटसुद्धा काय करतं आहे, गव्हर्मेंटनी काय करायला पाहिजे काय, आणि ह्याच्यावर खरोखर गव्हर्मेंटनी लक्ष घातलं पाहिजे. तर माझा हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या याच्यामध्ये, की जे आज नाशिकमध्ये घडतं आहे, ते खरातांचं प्रकरण झालं किंवा TCSचं प्रकरण झालं, तर त्याच्यामध्ये आज आपण खरातांच्या विषयी विषयांनी आपण सुरुवात करूयात. हे खरातग्रस्त कोण आहेत, कॅप्टन खरात वगैरे, ह्याच्याबद्दल आज पेपरमध्येही खूप आलेलं, पेपरमध्येही बरेच दिवसांपासून खूप येतं आहे. त्याच्यानंतर TV वर पण आपण सगळेजण सगळं काही बघत आहोत. कळलं. मला एक कळत नाही की ह्या गृहस्थामागे सगळे मोठे मोठे राजकारणी, त्यांच्यामध्ये अगदी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगैरे, ही सगळी मोठी मोठी लोकं या माणसाच्या भजनी लागली. म्हणजे रुपाली चाकणकरांवर तर खूप मोठे आरोप आहेत, किंवा दीपक केसरकरसारखा माणूस, म्हणजे हा एज्युकेशन मिनिस्टर होता एकेकाळचा. म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर अशा माणसांच्या नादी लागत असेल तर ते एज्युकेशन ते काय, म्हणजे तो एज्युकेशन लोकांना काय देणार, आपल्या मुलांचं भवितव्य काय, असे समजा मिनिस्टर्स असतील तर, की जे खरातांच्या मागे लागत असतील, किंवा एकनाथ शिंदेंसारखं व्यक्तिमत्व जे म्हणजे खरातांमध्ये त्यांनी काय बघितलं, खरातांमध्ये त्यांची विद्वत्ता, त्यांचा कुठल्या विषयावर त्यांचा अभ्यास होता. म्हणजे काळी जादू वगैरे हा भाग सोडून द्या, मग काळी जादूवर अभ्यास होता तर हे जे काही लोक आहेत हे पुरोगामी महाराष्ट्र कसं काय म्हणतात. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर ह्या काही गोष्टी नसल्या पाहिजेत. आणि एवढी मोठी लोकं, आणि हा खरात ग्रस्त, म्हणजे त्याचं कशावर प्रावीण्य होतं, त्याचं वेदांवर प्रावीण्य होतं, त्याचं काय म्हणतात त्याला सायकोलॉजीवर प्रावीण्य होतं, त्याचं कुठल्या औषधोपचारावर प्रावीण्य होतं, त्याचं कशावर प्रावीण्य होतं. का तो स्वतः खूप हुशार होता, एज्युकेशनिस्ट वगैरे होता का, तर तसं कुठेच काही दिसत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने तुम्ही एखाद्या शंकराचार्यांच्या मागे कोणाकडे गेलात आणि त्यांना महत्त्व दिलं तर ते समजू शकता येतं.
पण आपण त्यांना महत्त्व किती देतो हे एकनाथ शिंदे किंवा केसरकर किंवा रुपाली चाकणकर किंवा हे जी सगळी जी नेते मंडळी, तिथे विखे पाटील पण दिसले, ही सगळी जी नेते मंडळी आहेत काय, की हे नेते मंडळी त्या खरातांकडे जात असताना त्यांनी त्यांच्यामध्ये काय बघितलं, म्हणजे कुठलं चातुर्य बघितलं की त्यांनी ते त्या खरातांच्या भजनी लागले ते. आणि असे समजा राजकारणी समजा आपलं महाराष्ट्र चालवणार असतील किंवा चालवत असतील तर महाराष्ट्राचं भवितव्य काय. आणि एक बघा, याच्यावर आहे ना, पवारसाहेबांचं जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात किंवा हे म्हणवतात, पवारसाहेबांचं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची टीका नाही आहे. सुप्रिया सुळेंची पण मी त्याच्यावर कुठलीही टीका बघितलेली नाही आहे काय. हे मला खूप मोठं म्हणजे उद्धव ठाकरेंचं पण त्या खरातांशी संबंध होते असं मी ऐकून आहे. म्हणजे जे स्वतःला पुरोगामित्वाचे पिढ्यानपिढ्या जोपासणारी माणसं आहेत, यांचं काहीच खरात म्हणजे हे कसे खरातांच्या मागे लागले. आणि खरात समजा हे ह्या लोकांचे गुरु असतील तर मग महाराष्ट्राचं भवितव्य काय. म्हणजे खरोखर आपण आपलं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्रबद्दल मी बोलतोय, हे काय म्हणतात त्याला, सेफ हँड्समध्ये आहे का. आणि ह्यांनी समजा म्हणजे त्या रुपाली चाकणकरांचा तर मी बघितलं की ते खरातांचे पाय धुवत होते त्या, जे ते व्हिडिओ आहेत तिथे. म्हणजे तुमचा एवढा मोठ्या लोकांमध्ये वावर असताना तुम्हाला खरातसारख्या माणसाचे पाय धुवावे लागतात. म्हणजे पाय धुण्यासारखं आपण कोणाचे पाय धुतो, देवाचे पाय धुतो, शंकराचार्यांसारख्या माणसाचे पाय धुतो, किंवा आपला खूप मोठा कुठला आईवडिलांचे पाय धुतो, आपल्या मोठ्या खूप गुरु असेल कुठला तर त्याचे आपण पाय धुताना वगैरे हे करतो. पण खरातचे तुम्ही पाय धुतात. आणि यांना खरातचं वास्तव्य माहिती नव्हतं असं हे न पटणारी गोष्ट आहे. हे न पटणारी गोष्ट आहे. आणि अशा लोकांना आपण राजकारणात कितपत आपण यांच्यावर हे करायचं. म्हणजे हा एक अत्यंत संशोधनाचा विषय आहे की मला ह्या राजकारण्यांची क्यू येते की ते कोणाच्या मागे लागतात. म्हणजे एखाद्या विद्वानाच्या मागे लागले असते किंवा भले तो सनातनी हिंदू धर्मात मानणारा नसेल, पण तो विद्वान असेल, म्हणजे हे आपले विजय भटकर किंवा तुमचे माशेलकर किंवा त्या लेवलची जी काही लोकं आहेत काय, अशा लोकांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं किंवा अशा लोकांचं तुम्ही हे घेतलं काय म्हणतात त्याला, अशा लोकांचे पाय धुतले तरी चालण्यासारखं आहे. पण खरातांसारख्या लोकांचं आज तुम्ही हे करतायत काय. माझं म्हणणं आहे की ह्या लोकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांचे त्या खरातांबरोबरचे फोटो आहेत त्यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांचं आणि खरातांचे काय लिंक्स आहेत हे बाहेर यायलाच पाहिजे. हे लोकांना कळायलाच पाहिजे. आज आपण हिंदू म्हणून किंवा हे म्हणून आपण ह्या लोकांना मतं दिलेली आहेत. भाजपबरोबर ही लोकं असताना भाजपची पण काही लोकं आहेत, त्यांना आपण मतं दिलेली आहेत. पण हे खरातसारख्या माणसाच्या मागे लागणार असतील तर ह्यांना आपण दिलेलं मत कितपत योग्य आहे याचा आपण विचार करायला पाहिजे आणि यांना जाब विचारायला पाहिजे. आणि माझी तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्यांची चौकशी लावावी आणि ह्या सगळ्यांनी स्टेटमेंट देऊ देत ना. आज परवा मी कुठेतरी विखे पाटलांचं एक स्टेटमेंट ऐकलं की मी एकनाथ शिंदेंमुळे तिकडे गेलो. अरे तुम्ही एकनाथ शिंदेंपेक्षा सिनियर राजकारणी नाही का. तुमच्या तर आज किती पिढ्या राजकारणामध्ये आहेत तुम्हाला कळत नाही कोणाबरोबर एकनाथ शिंदे. तुम्ही उलट एकनाथ शिंदेंना सांगायला पाहिजे की तुम्ही हे करतात हे चुकीचं आहे. आज तुम्ही हे प्रॉब्लेम झाले म्हणून तुम्ही आज एकनाथ शिंदेंचं नाव घेताय. तुम्ही एकनाथ शिंदेंना सावरायला पाहिजे होतं. ते न करता तुम्ही काय करता तर तुम्ही त्यांचं नाव घेतात. तर ह्या सगळ्या लोकांबद्दल सगळ्या लोकांची चौकशी व्हायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.